श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे स्वामींची नित्यसेवा. काही भक्त असे आहेत की त्यांना फक्त अक्कलकोटचे स्वामी माहिती आहेत, पण त्यांची सेवा कशी करायची हे माहिती नाहीये. पहिली गोष्ट, कोणी सांगतंय म्हणून सेवा करू नका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सेवा करा. मनात इच्छा ठेवून जर तुम्ही सेवा करताय, तुम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा पाहिजे, तर स्वामीच काय, कोणताही देव तुमची इच्छा पूर्ण करू शकणार नाही. मनात स्वार्थ ठेवून केलेली सेवा ही कोणत्याही देवापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यापेक्षा स्वामींना अनन्यभावे शरण जा. अनन्यभावे शरण जाणं म्हणजे काय, तर मनात कोणताही स्वार्थ न ठेवता शुद्ध अंतःकरणाने त्यांना शरण जाणं. तुमचा योगक्षेम. योगक्षेम म्हणजे काय, तुमच्या संसाराचा गाडा स्वामी स्वतः चालवतील, असं स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर स्वामींची नित्यसेवा. नित्यसेवा म्हणजे स्वामींची उच्च कोटीची सेवा. ती कोणती असेल तर स्वामींचा षडक्षरी मंत्र स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही कुठेही कधी केव्हाही करू शकता. त्यासाठी ना तुम्हाला जपमाळ पाहिजे किंवा स्वामींचा फोटो, काही नसेल तरी तुम्ही स्वामींचा जप कुठेही कधी केव्हाही करू शकता. पण ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे त्यांनी एक छोटासा फोटो तरी आपल्या घरामध्ये घेऊन यावा. त्यासाठी मोठा फोटो आणला पाहिजे असं काही नाहीये, पण स्वामींचा आपल्या घरात येण्यामुळे आपल्या घरामधल्या अडीअडचणी, कटकटी, ज्या काय इडापिडा असतील, जी काय आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती कमी होण्यास मदत होते. स्वामींची रोज सेवा करताना आपल्याला 11 माळी जप करायचंय, पण तो 11 माळी जप करत असताना आपल्या डोक्यामध्ये 100 विचार चाललेत आणि त्या विचारांशी आपण गप्पा मारतोय, तर आपली ती सेवा स्वामींपर्यंत कशी पोहोचेल. त्याच्यामुळे असं न करता फक्त 1 माळ जप करा. 1 माळ जप म्हणजे 108 वेळा स्वामींचा जप. पण तो जप करत असताना आपल्याला फक्त एकच विचार करायचा आहे की मी आणि फक्त माझे स्वामी, याच्याशिवाय काही नाही. डोक्यातून विचार काढून टाकायचा त्यांचा जप करत असताना. स्वामींना एकदा कळकळीने हाक मारून तर बघा, अरे नक्की ते तुमच्या हाकेला धावून येतील. त्याच्यानंतर स्वामींची दुसरी सेवा ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र ऐकल्याने किंवा त्याचं पठण केल्याने आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आलेली असते, आपण आपल्यामध्ये जे मानसिक व्याधी असतात, ज्या काही शारीरिक कटकटी असतात, ते हे मंत्र ऐकल्यामुळे कमी होण्यास मदत होते. आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जागृत होते, आपल्यामध्ये एक उत्साह वाढतो, आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती निघून जाते. त्याच्यामुळे स्वामींचा हा तारक मंत्र दिवसातून एकदा तरी बोलावा किंवा वाचावा किंवा ऐकावा. आणि हा मंत्र आपल्याला कुठेही गुगलवरती किंवा युट्यूबवरती आपण ऐकू शकता, वाचू शकता. त्यासाठी आपल्याकडे पुस्तक असावं असं काही नाही. आपल्याला जेव्हा त्रास, तणाव जे काही वाटत असेल, आपण जेव्हा नकारात्मक विचार करायला लागतो, त्यावेळी आपण सरळ हा तारक मंत्र वाचायला सुरुवात करायची. आपल्यामधले सगळे वाईट विचार निघून जातील. तिसरी सेवा स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत हा इतका पवित्र ग्रंथ आहे की त्याच्यामुळे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये स्वामींचे चरित्र लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 21 अध्याय दिलेले आहेत. या स्वामी चरित्र सारामृतातले आपल्याला रोज 3 अध्याय वाचायचे. रोज 3 अध्याय वाचून 7 दिवसामध्ये आपलं एक पारायण पूर्ण होतं. त्याच्यामुळे आपल्या नित्यसेवेमध्ये हे स्वामी चरित्र सारामृताचं पण वाचन आपल्याला करायचंय. या सेवा करत असताना कष्टाला तर पर्याय नाही, पण त्यासाठी नशिबाची साथही लागते. पण ती नशिबाची साथ आपल्याला फक्त स्वामींमुळे मिळू शकते. त्याच्यामुळे मनामध्ये कसली स्वार्थ भावना न ठेवता फक्त स्वामींची सेवा करायची आहे. आपल्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षाही चांगलं आपल्याला स्वामी नक्की देतील.
त्याच्यामुळे फक्त स्वामींची सेवा आपल्याला मनात स्वार्थ न ठेवता करायची आहे. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक सेवेकरी नित्य सेवेमध्ये ह्या गोष्टींचं नक्की पालन करेल आणि स्वामी सेवेला अगदी मनापासून सुरुवात करेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.